नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट? सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. डोंबिवलीतील बॅनर कमानीवरून भाजप आणि शिंदे गटात राजकीय वातावरण तापले असतानाच दुसरीकडे शिवसेना, शिंदे गट व ठाकरे गटात मात्र सलोख्याचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी दत्ता चौकातील आपली कमान उतरवत तिथे शिंदे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांना कमानीसाठी जागा मोकळी करून दिल्याचं समोर येत आहे. तर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात हे दोन्ही संभाव्य उमेदवार असताना ही दिलजमाई नक्की कशाची नादी आहे याची चर्चा रंगू लागली आहे. सण उत्सवाच्या निमित्ताने त्यांच्यासोबतच डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांचे कल्याण ग्रामीण आमदार राजू पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कल्याण डोंबिवलीतील तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात येत आहे. डोंबिवलीचे आमदार चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या दिवशी डोंबिवलीत काही खळबळजनक बॅनर लावले गेले आणि त्यावर शिवसेना, शिंदे गट व भाजप यांच्यातील राजकीय वातावरण चव्हाट्यावर येऊन ठेपले आहे. भाजप आणि शिंदे गटात या मंत्र्यात ढवळून वातावरण झाले असल्याचंही समोर येत आहे. तर मित्रांनो, याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.